नमस्कार मित्रांनो, मी आर.जे. रुचा आणि तुम्ही ऐकताय रेडिओ देवगिरी FM 91.2 वारसा लोकसंस्कृतीचा. मित्रांनो, दरवर्षी 29 जुलै हा दिवस संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस म्हणून साजरा केला जातो. व्याघ्र हा फक्त वन्य प्राणी नाही, तर तो आपल्या जंगलाच्या आरोग्याचा आणि पर्यावरणाच्या समतोलाचा महत्त्वाचा दुवा आहे. पण वाढते शहरीकरण, जंगलतोड, आदिवासींचा ऱ्हास आणि मानवी हस्तक्षेप यामुळे आजही वाघांसमोर अनेक आव्हानं उभी आहेत. आणि म्हणूनच याच विषयावर आपण आज अधिक जाणून घेणार आहोत. या विषयावर आपल्याशी सखोल चर्चा करण्यासाठी आज आपल्या रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत श्री गणेश खानवेलकर सर. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पर्यावरण शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान महाराष्ट्र वन विभागासोबत सर्प संवर्धनाच्या कामातही सक्रिय सहभाग नोंदवलाय. याशिवाय सध्या सर औद्योगिक रसायने आणि त्यासंबंधित सेवा या क्षेत्रामध्ये कार्य करताय. चला तर मग आज या विषयावर त्यांच्याशी चर्चा करूया आणि जाणून घेऊया. तर सगळ्यात आधी सर, तुमचं आपल्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर, मला सगळ्यात आधी तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस हा का साजरा केला जातो, याचा नेमका इतिहास काय आहे आणि मुख्य उद्देश सुद्धा काय आहे? 2010च्या आसपास वाघांची संख्या ही जगभरातून खूप कमी होते असं सगळ्यांच्या लक्षात आलं. आणि त्या दरम्यान रशियामध्ये सेंट पीट्सबर्गमध्ये एक अधिवेशन चालू असताना 2010मध्ये जगभरामध्ये असलेल्या वाघांची संख्या दुप्पट करण्याच्या ध्येयाने त्यांनी 29 जुलै हा व्याघ्र दिवस साजरा करायचा असं ठरवलं होतं. अच्छा. आणि सर, मग या वर्षीची म्हणजे प्रत्येक दिवसाला एक थीम असते, तर तशी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवसाची काय थीम आहे आणि या थीम मधनं आपल्याला काय संदेश मिळतोय? तर 2026 ची थीम जी आहे ती आहे सेक्युरिंग द फ्युचर ऑफ टायगर्स विथ इंडिजिनियस पीपल अँड लोकल कम्युनिटीज ॲट द हार्ट. तर याचा सगळ्यात सोपा जर अर्थ तुम्हाला पाहिजे असेल तर वाघांच्या पर्यावरणाचा जो ऱ्हास होतोय तो थांबवणं आणि तिथलच्या लोकांना वाघांपासून होणाऱ्या त्रासापासून कसं वाचवता येईल. बरोबर. तर ही त्यांची या वर्षीची थीम आहे आणि त्याच्या हिशोबाने ते काम करतात. नक्कीच सर. आणि आपण बघतो की भारतात जंगलातील सर्वात आधी वाघ आढळतात. असं म्हणायला हरकत नाही की आपल्या भारत देशामध्ये जास्त व्याघ्र संख्या आहे. तर आज परिस्थिती कशी आहे आणि गेल्या काही वर्षात या संख्येमध्ये काही सकारात्मक किंवा नकारात्मक बदल दिसून आले आहेत का? हा, नक्कीच सकारात्मक बदल आहेत. जगभरातल्या वाघांच्या संख्याची 75 ते 78% नंबर जो आहे तो आपल्या भारतामध्ये आहे. त्याच्यामध्ये पण मध्य प्रदेश जो आहे हा सगळ्यात जास्त वाघ संवर्धन केलेला सध्याचा राज्य आहे. अच्छा. साधारण मागच्या सेन्सस प्रमाणे 3,500 ते 3,800 ही भारतातल्या वाघांची सध्या संख्या आहे. पण ती कमी जास्त होते कारण वाघांची शिकार म्हणा किंवा त्यांच्यावरती येणारे रोग असतात, त्याच्यामुळे काही वाघांचा मृत्यू पण होत असतो. अगदी बरोबर सर. आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने पाहिलं तर आपल्याकडे ताडोबा, पेच, मेळघाट, नवेगाव असे बरेचसे व्याघ्र प्रकल्प सुद्धा आहेत. तर मग पाहायला गेलं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये हे प्रकल्प किती महत्त्वाचे आहे आणि या प्रकल्पांमुळे किती मोठा फरक पडला आहे व्याघ्र संवर्धनामध्ये? हे जे प्रकल्प आहेत हे नक्कीच वाघांच्या संख्या वाढवण्यामध्ये खूप उपयुक्त आहेत, कारण ते एक अधिवास देतात वाघांना जिथे वाघ स्वच्छंदतेने फिरू शकतात. त्यांना कोणाची भीती नाहीये. तिथे त्यांचं प्रजनन होतं आणि त्यांची संख्या पण वाढते. तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही सांगितलेल्या सोडून अजून बरेच काही छोटे छोटे व्याघ्र प्रकल्प सुरू आहेत. बोर आहे, तिथे सुद्धा वाघांची संख्या आता वाढते सध्या. टिपेश्वर आहे, तिथे सुद्धा वाघांची संख्या जास्त आहे. नक्कीच सर. आणि काही ठिकाणी आपण बघितलं तर व्याघ्र संख्या ही वाढतीये, पण अशामध्येच मानव आणि व्याघ्र यांच्यामध्ये एक जो संघर्ष आहे तो सुद्धा वाढताना दिसतोय. तर याचं मुख्य कारण काय असू शकतं आणि हा संघर्ष कमी करण्यासाठी कोणते असे प्रभावी उपाय आहेत? याला दोन्ही बाजू कारणीभूत आहेत. माणसं जसं पॉप्युलेशन वाढत आहे तसं जागा कमी पडते म्हणून माणूस जंगलतोड करतोय आणि जंगलापर्यंत पोहोचतोय. तसंच वाघांची संख्या जेव्हा वाढत जाते तेव्हा एक वाघ दुसऱ्याला आपल्या प्रभागामध्ये राहू देत नाही आणि त्याच्यामुळे त्याला दुसरी जागा शोधण्यासाठी त्या जंगलातून बाहेर निघावं लागतं. बरोबर. तर जेव्हा ह्या दोन्ही गोष्टी होत आहेत तेव्हा हा मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट हा वाढताना आपल्याला दिसतो. तर ह्याच्यासाठी सरकारने खूप साऱ्या उपाययोजना केलेल्या आहेत. अच्छा.
आणि सर जसं तुम्ही आता म्हणालात की जागा भरपूर म्हणजे शहरीकरण जास्त झालंय, त्यामुळे मग माणसं जंगलामध्ये शिरून जंगलतोड जास्त करतायत. त्यानंतर रस्ते आपण बघतो की बऱ्याच प्रमाणात रुंद होत चालले आहेत, रेल्वे मार्ग आहे, त्याच्यानंतर फॅक्टरीज आहेत आणि शहरीकरण सुद्धा वाढतंय. तर मग या सगळ्या फॅक्टर्समुळे वाघांच्या अधिवासावर नेमका काय परिणाम होतो? तर वाघांचा जो अधिवास आहे हा एक सीमित अधिवास आहे. आणि जसं जसं पर्यावरणाची ऱ्हास होतोय, इंडस्ट्रियलायझेशन म्हणा किंवा रस्त्याचा डेव्हलपमेंट आहे, रेल्वेचे ट्रॅक्स आहेत, हे जसं जसं जंगलाच्या आजूबाजूनी जात आहेत तसं वाघांना अधिवास हा कमी होत चाललेला आहे. बरोबर. त्याचा नाही म्हटलं तरी थोडासा एक डिस्टर्बन्स असतो, पण त्याच्यासाठी सुद्धा शासनाने काही पावलं उचललेली आहेत. जसं जर तुम्ही पेंच कॉरिडॉर जर बघितलं तर तिथून प्राण्यांना ये जा करण्यासाठी तिथलचा जो रस्ता आहे हा जंगलाच्या वरती उचलून बांधलेला आहे, जेणेकरून वाघांना त्याच्या खालून ये जा करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा व्यत्यय होणार नाही. अच्छा. आणि याशिवाय सर आपण वन विभागासोबत सर्प संवर्धनाचं सुद्धा काम केलंय. तर मग एकंदर त्या अनुभवातून जंगलातील प्रत्येक प्राणी हा परिसंस्थेसाठी महत्वाचा आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आणि आपण जे म्हणतो की प्रत्येक प्राण्याचा एकमेकांशी संबंध असतो, तर तसंच टायगर्स आणि इतर वन्यजीव यांचा कसा संबंध आहे? याला निसर्गाची अन्न साखळी असं म्हणतात, फूड चेन म्हणतात त्याला. तर प्रत्येक प्राणी हा दुसऱ्या प्राण्यावरती अवलंबून असतो. एका प्राण्याची संख्या वाढली तर ती दुसऱ्यावरती इफेक्ट करते, म्हणजे त्याचा दुसऱ्यावरती परिणाम होत असतो. तर अन्न साखळीमध्ये वाघ हा सगळ्यात वरच्या थरावरती असल्यामुळे तो सगळ्या खालच्या थरांवरती नियंत्रण ठेवून असतो. बरोबर. तर त्याच्यामुळे त्याच्या खालच्या सगळ्या थरांवरच्या प्राण्यांच्या नंबरवरती त्याचं लाईफ जे आहे ते डिपेंड, म्हणजे त्याच्यावरती ते अवलंबून असतं. नक्कीच सर. आणि वाघाला छत्र प्रजाती म्हणजे अम्ब्रेला स्पेसेस सुद्धा म्हटलं जातं. तर मग अम्ब्रेला स्पेसेस म्हणजे नेमकं काय आणि यांचं संवर्धन संपूर्ण जंगलाचं कसं रक्षण करू शकतो? अम्ब्रेला स्पेसिस म्हणजे असं असतं की एक प्राणी जो पूर्ण जंगलावरती स्वतःचं आधिपत्य किंवा कंट्रोल ठेवतो आणि जंगल मेंटेन करतो तो. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर एखाद्या जंगलामधून जर तुम्ही वाघ काढून घेतले तर तिथे त्याच्या खाली असणारे जे कुठले जनावर असतील, म्हणजे जसं हरिण आहेत, काळविटा आहेत, सांबर आहेत किंवा रानडुक्कर आहेत, यांची जर संख्या वाढली तर तिथे आजूबाजूला असणाऱ्या शेत किंवा तत्सम जे काही उद्योग असतात त्याच्यावरती हे सगळे परिणाम करतात. आणि त्यांना सांभाळणं किंवा त्यांचा संख्या जी आहे त्याला नियंत्रित ठेवण्याचं काम वाघ करत असल्यामुळे त्याला अम्ब्रेला स्पेसिस असं म्हटलं जातं. आणि आजकाल आपण बघतो की क्लायमॅटिक चेंजेस भरपूर होत आहेत, तापमान सुद्धा वाढत आहे. तर मग या सगळ्या फॅक्टर्समुळे प्राण्यांच्या अधिवासनावर किंवा अन्न साखळीवर काही परिणाम होतो का, आणि तो काय होतो? तापमान वाढीचं म्हणाल तर तसा वाघांच्या किंवा आपल्याकडच्या जंगलांवरती काही खूप परिणाम नाही आहे. पण तो परिणाम जो आहे तो जिथे ग्लेशियर्स आहेत म्हणजे त्या ठिकाणी तो परिणाम जाणवतो. अच्छा. पण भारतामध्ये तसा अजून काही परिणाम नाहीये, कारण जंगल जे आहे ते संवर्धित आहेत, तिथे झाडांची संख्या खूप असल्यामुळे बाहेरच्या तापमानाचा त्याच्यावरती म्हणाल तेवढा परिणाम होत नाही. आणि सर आपण आजकाल बघतो की तंत्रज्ञान खूप वाढलंय, आपल्याकडे AI टेक्नॉलॉजी आहे, याशिवाय ड्रोन्स आहेत, कॅमेरा आहे. तर या सगळ्या साधनांमुळे वाघांचं संरक्षण करणं किती प्रभावी ठरू शकतं जर अजून काही टेक्नॉलॉजीचा वापर केला तर? ड्रोन म्हणा किंवा रेडिओ कॉलर हे आता सध्या वापरलं जात आहे. खूप सारे वाघ आहेत ज्यांना रेडिओ कॉलर लावली जाते. एक उदाहरण द्यायचं झालं तर एक कॉलरवाली नावाची एक वाघीण होती, तर ती पेंचमध्ये होती. तिला कॉलर लावलेली असल्यामुळे तिच्या प्रत्येक हालचालीवरती लक्ष ठेवलेलं होतं. आणि असं लक्ष ठेवल्यामुळे वाघ कुठल्या रस्त्याने चालतायत, कुठल्या रस्त्याचा जास्त वापर करतायत हे जेव्हा शासनाला समजतं तेव्हा तो एखादा जो रस्ता असतो त्याच्यावरती लोकांचा त्रास त्याला होणार नाही किंवा त्याच्यामुळे लोकांना त्रास होणार नाही, याच्यासाठी सरकारला काही पावलं उचलता येतात. तर ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा नक्कीच वापर होतो आहे आणि जसा त्याचा वापर अजून वाढेल तसं आपल्याला हे सगळ्या गोष्टी कमी होताना दिसू शकतील. नक्कीच सर. आणि अजून सुद्धा बऱ्याच ठिकाणी ज्याला आपण इलिगल हंटिंग म्हणतो, पोचिंग म्हणतो, या होतात. आणि मग याच्यावरती आपण नियंत्रण कसं ठेवू शकतो किंवा मग वन विभागाने सुद्धा काय केलं पाहिजे किंवा काय करतायत? वन विभाग नक्कीच याच्यावरती खूप चांगलं काम करत आहे. जर ते करत नसते तर आपल्याला वाघांची संख्या वाढलेली दिसली नसती. बरोबर. वन्यजीव अधिनियम कायदा जो आहे त्याच्यामध्ये वाघाला पहिल्या शेड्यूलमध्ये ठेवलेला आहे. पहिलं शेड्यूल म्हणजे खूप जास्त महत्त्व त्यांनी दिलेलं आहे की वाघाची शिकार करणाऱ्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी.
आणि सगळ्या भारतामधल्या कायद्यांमध्ये हा एकमेव कायदा असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही जर पकडले गेले आणि तुमचं जर कन्व्हिक्शन झालं तर तुम्हाला मिनिमम 3 वर्षाचा अधिवास आहे. तर त्याच्यासाठी शासन काम करतंय, पण असं असतं की जंगल खूप मोठं असतं बरोबर. आणि प्रत्येक ठिकाणी शासन लक्ष ठेवू शकत नाही. त्यांच्या बाजूनी प्रयत्न भरपूर चालू आहेत आणि आता म्हणाल तसं पहिल्यासारखी पोचिंग नाही आहे, त्याचा नंबर खूप कमी झालेला आहे. नक्कीच सर. आणि आपण बघतो की जंगल सफारीचं क्रेज सुद्धा वाढताना दिसतंय. तर अशा वेळी पर्यटक बऱ्याच चुका करतात किंवा काही त्यांना नियम माहिती नसतात. तर मग जंगल सफारी करताना कोणते नियम पाळायला हवे? जंगल सफारीचं क्रेज जे वाढते ते ॲक्च्युली आता जे सोशल मीडिया आहे ॲक्च्युली त्याच्यामुळे खूप जास्त आहे. पहिले जसं पेंच म्हणा किंवा ताडोबा म्हणा, इथे खूप कमी पर्यटक असायचे. आता ते पर्यटक खूप वाढलेत. पण त्याच्यासाठी वन विभागाने नियमावली लावलेली आहे, ती सगळीकडे डिस्प्ले केलेली असते आणि तुमच्या गाडीमध्ये वन विभागाचा एक गाईड असतो, मार्गदर्शक असतो आणि त्यांचा ड्रायव्हर पण, गाडीचा जो चालक असतो तो पण वन विभागाचाच असतो, जे तुम्हाला पूर्ण जंगलच्या सफारीमध्ये प्रत्येक नियम काय आहे आणि त्याच्याप्रमाणेच तुम्हाला वागवतात. तर फक्त एवढं आहे की सोबत नेलेलं प्लास्टिक तिथे टाकणं आणि वाघ दिसल्यानंतर किंवा एखादा प्राणी दिसल्यानंतरचा जो आनंद किंवा जे माणसाची पहिली रिॲक्शन असते त्याच्यामध्ये जो आवाज लोक करतात, तर तो जर लोकांनी कमी केला तर प्राण्यांना त्रास होणार नाही आणि तुमचं जंगल सफारी पण छान होईल. नक्कीच सर. आणि आजच्या तरुणांनी किंवा विद्यार्थ्यांनी व्याघ्र संवर्धनासाठी कोणती पावलं उचलायला पाहिजे आणि यामध्ये तुम्हाला काय वाटतं की शाळा आणि कॉलेजची कशी भूमिका असू शकते किंवा कशी असायला हवी? शाळा आणि कॉलेजेसनी जर त्यांच्या सहली ह्या जर जंगलाकडे नेल्या आणि लहान मुलांना आधीपासून जर त्यांनी जंगल दाखवलं, त्याच्यातले प्राणी दाखवले, तर त्या प्राण्यांचं जे नैसर्गिक रूप आहे ते बघितल्यानंतर मला असं वाटत नाही की लहान मुलं मोठे होऊन त्यांना त्रास होण्यासारखं काहीतरी वागतील. नक्कीच. तर माझं एवढंच म्हणणं आहे की जंगल सफारी शाळांनी प्रेफर करावी आणि लहान मुलांना लहानपणीपासून जंगल दाखवणं द्यावं. नक्कीच सर. आणि आजच्या परिस्थितीमध्ये आपल्या ज्या डिजिटल युगामध्ये इतकी लाईफस्टाईल फास्ट झाली आहे, पण तरीसुद्धा व्याघ्र संवर्धन किंवा जंगल संवर्धन केलं नाही तर येणाऱ्या वर्षामध्ये पर्यावरणाची किंवा जैवविविधतेची काय परिस्थिती असू शकते? मी जसं मगाशी म्हटलं तर असं आहे की जर तुम्ही एखाद्या प्रभागातला एखादा प्रिडेटर काढून घेतला तर खाली असलेल्या प्रेसची संख्या ही इतकी वाढते की त्याच्यावरती आपलं काही कंट्रोल राहू शकत नाही. बरोबर. आणि त्याचा जो त्रास आहे तो आपल्याला सहन करावा लागेल. तर प्रत्येक प्राण्याची एक ठराविक विशिष्ट अशी भूमिका आहे आणि जर ती भूमिका तुम्ही काढून घेतली तर जंगलाचा पूर्ण बॅलन्स जो असतो तो पूर्ण बिघडून जातो. त्याच्यामुळे प्रत्येक लेवलचा जो प्राणी आहे तो तितकाच महत्त्वाचा आहे आणि त्याच्या संवर्धनासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. नक्कीच. सर, जसं की मी पहिल्यांदा उल्लेख केला की तुम्ही वनविभागासोबत सर्प संवर्धनाचं सुद्धा काम केलंय, पण या संवर्धनासोबत तुम्ही कधी जंगल सफारीला गेलात का? आणि जेव्हा तुम्ही पहिल्यांदा वाघाला बघितलं तेव्हा तुम्हाला काय वाटलं होतं? आणि लोकांनी जेव्हा पहिल्यांदा पाहिलं पाहिजे तेव्हा त्यांची कशी प्रतिक्रिया असायला पाहिजे, याबद्दल काय सांगाल? नक्कीच मला वाघांच्या सफारीला जायला खूप आवडतं. माझं वर्षातून 2 वेळेस कुठल्या तरी एखाद्या व्याघ्र प्रकल्पामध्ये बघणं, भेट देणं हे मला आवडतं. मी सुरुवातीला 20 वेळेस जेव्हा जंगलात गेलो तेव्हा मला वाघ दिसलाच नाही. अच्छा. आणि मला नेहमी असं वाटायचं की यार सगळ्यांना दिसतो आणि आपल्यालाच दिसत नाहीये. तर माझ्या घरचे पण म्हणायचे की तू खूप वेळ वाया घालवतोयस, तुला वाघ दिसेल की नाही याची शाश्वती नाही असं. आणि मला 21व्या वेळेस पेंचमध्ये गेल्यानंतर प्रिन्स नावाचा एक वाघ दिसला. अच्छा. आणि तो मी अजूनही माझ्यासमोर बघू शकतो की तो कसा बसलेला होता, तो कसा उठला. एक हरिण पाणी प्यायला जात असताना तो त्याच्या मागे गेला आणि हरणाचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. तर खाली एक माकड जे बसलेलं होतं, तर त्या माकडाने तो वाघ बघितला. म्हणजे झालं असं की आमच्या समोर एक गाडी होती आणि त्या गाडीचं एक चाक त्याच्या समोरच्या असलेल्या खड्ड्यामध्ये गेल्या आणि त्याचा मागचा जो भाग आहे तो थोडासा वरती आला आणि त्याच्यामध्ये जे बसलेले पर्यटक होते ते घाबरले आणि त्यांनी थोडासा ओरडाआरडा केला. अच्छा. तर तो ओरडाआरडा कोण करते हे बघण्यासाठी त्या माकडाने वरती बघितलं मान, आणि खाली बघताना त्यांनी बाजूला बघितलं आणि त्याला दिसलं की हरणाच्या मागे एक वाघ उभा आहे. अच्छा. तर जंगलामध्ये असं असतं की माकड जे असतं ते हरणांचा एक मित्र म्हणून काम करतं. तर हरिण जेव्हा वाघांवरती लक्ष ठेवून नसतं तेव्हा माकड ते लक्ष ठेवतात. अच्छा.
आणि त्यांनी ते हरणाच्या मागे असलेला वाघ बघितल्यानंतर त्यांनी एक प्रतिक्रिया दिली. तो एक आवाज काढतो पर्टिक्युलर. तो आवाज काढल्यानंतर त्या हरणाने मागे बघितलं नाही आणि तो हरिण तसाच पळाला. कारण त्याला माहिती होतं की हा जो पर्टिक्युलर आवाज आहे हा एक धोक्याचं निशाणी आहे, हम्म. म्हणून तो तिथून पळून गेला. आणि तो पळून गेल्यानंतर त्या प्रिन्सनी त्या माकडाकडे ज्या पद्धतीने बघितलं होतं, तर मी ते अजून पण विसरू शकत नाही की तुझ्यामुळे माझं अन्न माझ्यापासून दूर गेलेलं आहे, ही जी प्रतिक्रिया होती. तर पहिल्यांदा वाघ बघण्याची जी प्रतिक्रिया असते ही तुम्ही पहिल्यांदा वाघ बघाल तेव्हाच तुम्हाला लक्षात येते. बरोबर. म्हणजे वाह याच्याशिवाय तुम्हाला दुसरं काही शब्द सांगता येणार नाही त्याच्यासाठी. असं ते असतं. खूप छान जनावर आहे. प्रत्येकाने जंगलामध्ये जाऊन वाघ बघितला पाहिजे. आणि लहान मुलांना जर लहानपणीपासून दाखवलं तर त्यांना खूप सारे प्रोफेशन्स त्याच्यामुळे, म्हणजे त्यांचं भविष्याचं जे काही असेल तर ते खूप सारं होऊ शकतं. फोटोग्राफी आहे, बरोबर. डॉक्युमेंटरीज बनवणं आहे. तर डॉक्टर, इंजिनियर फक्त एवढंच न ठेवता ह्याच्यामध्ये सुद्धा लोक करिअर करू शकतात. अगदी बरोबर सर. आणि शेवटी आता आजच्या आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त तुम्ही आपल्या सगळ्या श्रोत्यांना काय संदेश द्याल? संदेश फक्त एकच आहे की व्याघ्र दिनामुळे फक्त व्याघांनाच तुम्ही प्रायोरिटी दिलं पाहिजे किंवा प्राथमिकता दिली पाहिजे असं नाही. तुमच्या पर्यावरणामध्ये असलेला सगळ्यात छोटा प्राणी आणि सगळ्यात मोठा प्राणी हे तेवढेच महत्त्वाचे असतात. बरोबर. लहानपणीपासून मुलांना प्राणी दाखवा, त्याच्याबद्दलचं त्यांचं जे आकर्षण आहे ते समजून घ्या. बस त्या दृष्टीने थोडंसं सगळ्यांनी काम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नक्कीच सर. आजच्या तुमच्याशी केलेल्या चर्चेतनं एक गोष्ट तर स्पष्ट झाली की पर्यावरणाचा समतोल राखणं ही आपली सुद्धा जबाबदारी आहे. म्हणजे पर्यावरणाला नुकसान होणार नाही याची आपण सुद्धा काळजी घेतली पाहिजे. आणि आज तुम्ही इथे येऊन एवढं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.